चंद्रपुरात शिवसेना उबाठा पक्षाने भाजपला पाठिंबा दिला महापौरपद निवडणुकीत, त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि आता लगेच चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झालेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे, मात्र दुसरीकडे आता ही निवडणूक सुरू होताच चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झाली असल्याचं कळतंय। चंद्रपूरचा महापौर कोण, शिवसेना उबाठा नेमकं कुणाला पाठिंबा देणार ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना उबाठाने भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आणि त्यानंतर आता चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झालेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। चंद्रपूरकरांचा महापौर कोण असणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सतत विचारला जात होता आणि त्यानंतर आता चंद्रपूरला महापौर मिळालेला आहे। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांची निवड झाली आहे। शिवसेना उबाठा किंगमेकरच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच होती आणि शिवसेना उबाठा पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झालेली आहे। संगीता खांडेकर या केवळ एका मताने जिंकल्या असल्याचं कळतंय। केवळ एका मताने संगीता खांडेकर या जिंकलेल्या आहेत आणि त्या आता चंद्रपूरच्या महापौर असणार आहेत। भाजपच्या त्या उमेदवार होत्या, भाजपच्या नगरसेविका संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर असणार आहेत। केवळ एका मताने संगीता खांडेकर जिंकलेले आहेत। वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर होते, तर एमआयएमच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली। वंचितचे 2 नगरसेवक या निवडणुकीत अनुपस्थित होते, त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ असल्याचं कळतंय आणि संगीता खांडेकर या केवळ एका मताने जिंकलेल्या आहेत। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे किंवा त्या निवडून आलेल्या आहेत। या संपूर्ण निवडणुकीमध्ये वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित होते, त्यावेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आणि केवळ एका मताने संगीता खांडेकर या जिंकलेल्या आहेत। शिवसेना उबाठा पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता चंद्रपूरमध्ये महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर या निवडून आलेल्या आहेत। वंचितचे 2 नगरसेवक या निवडणुकीत गैरहजर राहिले, एमआयएमच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आणि त्यामुळेच केवळ एका मताच्या फरकाने संगीता खांडेकर यांचा विजय झालेला आहे।